Hi everyone. Today is discuss about the well or wall of depth. And last lecture we have discussed about this vehicle along a horizontal circular track. Well or wall of depth and vehicle along horizontal circular track is both is a application of uniform circular motion. ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे दोन ॲप्लिकेशन आहेत. पहिला तुमचा काल झालेला जो व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आणि आजचा जो वेल ऑर वॉल ऑफ डेथ हे दोन ॲप्लिकेशन आहे. दोन मार्कला एक्झामला विचारते. ओके, टुडे इज डिस्कस अबाउट द वेल ऑर वॉल ऑफ डेप्थ. तुम्हाला माहित आहे वेल ऑर वॉल ऑफ डेप्थ हे आपल्याला कुठं पाहायला भेटते? सर्कसमध्ये. तिथे जे स्टंट्स करते त्याला आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये मिनिंग काय म्हणतो? मौत का कुवा. म्हणजे याच्यामध्ये वेल ऑर वॉल ऑफ डेप्थमध्ये व्हेकल असं कंटिन्यू मध्ये सिलेंड्रिकल वॉलमध्ये रोटेट्स व्हायला लागते सर्क्युलरमध्ये. मग असं काय होते? आपल्याला असं वाटतं तिथे मॅजिक आहे. दिस इज अ नॉट मॅजिक. दिस इज अ फिजिक्स concept of this well or wall of depth according to by using weight of mg, normal reaction and static friction between vertical cylinder and vehicles of tire. ते त्याच्यावर डिपेंड आहे म्हणून वेल ऑर वॉल ऑफ डेप्थ आपल्याला स्टडी करायचं आहे. लेट अस सी व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट. ओके, consider this is a cylindrical wall of the radius r here and in which a driven along a horizontal circular track. म्हणजे याचं मिनिंग काय होतो? एक सिलेंड्रिकल वॉल पाहिजे, एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल, एक रेडियस ॲट विच रेडियस आर अँड इन विच इनसाइड द ड्रायव्हन अलॉंग अ व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल. आतमधला जो ड्रायव्हन असेल म्हणजे बाईक रायडर जो असेल तो हॉरिझॉन्टली मोशनमध्ये असेल. मग ते युनिफॉर्म कॉन्स्टंट म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असते. म्हणजे याचा अर्थ त्याचे स्पीड काय असते? त्याचं कॉन्स्टंट. ओके, दिस इज द फर्स्ट पॉईंट. ओके, व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट? कन्सिडर अ सिलेंड्रिकल vertical wall at which radius and in which inside the driven along a horizontal circular track. सर्क्युलर मोशनमध्ये हॉरिझॉन्टलमध्ये मोशनमध्ये असते आणि त्याची स्पीड कसं असते? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड पॉईंट. कन्सिडर द फोर्स ॲक्ट्स ऑन द व्हेकल ऑर इट इज अज्युम्ड टू बी अ पॉईंट. म्हणजे याचा अर्थ आता हे कशामुळे होत असेल? त्याचं रिझन फोर्स ॲक्ट्स होतं व्हेकलवरती. मग ते व्हेकलवरती ॲक्ट्स होतं. मग ते कोणत्या पॉईंटला आहे ते असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. इन फिगर एन इज अ नॉर्मल रिॲक्शन, वेट ऑफ एम जी and Fs is a static friction between vertical wall and tires of vehicle. म्हणजे N हे नॉर्मल रिॲक्शन आहे, वेट ऑफ एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, Fs काय? स्टॅटिक फ्रिक्शन आहे बिटवीन कोणामधलं? व्हर्टिकल वॉल आणि तुमचं व्हेकलचं टायर्स ऑफ व्हेकल. अँड C इज द सेंटर पॉईंट ऑफ द सिलेंड्रिकल वॉल. सो मग आता फोर्स कोणासोबत ॲक्ट्स होते, कोणतं फोर्स कोणत्या फोर्ससोबत बॅलन्स होते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यावर रिझल्ट जो भेटतो तुमचा वेल ऑर वॉल ऑफ डेप्थ. म्हणजे या कारणामुळे त्या सिलेंड्रिकल वॉलमध्ये सर्कसमध्ये ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म होत असते आणि ते वाईल सीन परफॉर्मिंग स्टंट्स. मग ते स्टंट्स म्हणून असं ओळखलं गेलं जातं. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट पॉईंट. लेट्स सी द फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेकल ऑर इट इज अज्युम्ड टू बी पॉईंट. एक पॉईंट म्हणून कन्सिडर करा. पहिला फोर्स कसा ॲक्ट होतो पहा. weight of mg vertically downwards and static friction vertically upwards between vertical walls and tires of vehicle. ओके, इथून या पॉइंट पासून दोन फोर्स ॲक्ट होते. एक व्हर्टिकली डाऊनवर्ड्स कोण आहे? mg. व्हर्टिकली अपवर्ड्स स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन vertical walls of cylinder and tires of vehicle. Means what? Fs is equal to mg. This is point number 1. Next, second force. Okay, here normal reaction horizontally directed toward the center of the circle. मग आता toward the center of circle means which force? Centripetal force. That's why this is a normal reaction horizontally directed toward the center of the circle. It is necessary balanced with centripetal force. म्हणजे याचा अर्थ हा नॉर्मल रिॲक्शन सेंटर पॉईंटकडे हॉरिझॉन्टली डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर आहे म्हणून ते त्या व्हेकलला काय करते? ते बॅलन्स करते. म्हणजे याचा अर्थ नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स्ड विथ सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर. क्वेश्चन नंबर 2.
What is a FS? FS is the static friction between tires of vehicle and vertical wall of this cylinder, and the static friction it prevents because the slipping or skidding in the downward direction. म्हणजे FS काय स्टॅटिक फ्रिक्शन आहे, मग ते काय करते प्रिव्हेंट करते, म्हणजे प्रिव्हेंट म्हणजे काय कंजर्व करते की ते स्लिप होऊ देत नाही खालच्या डायरेक्शनला. मग ते खालच्या डायरेक्शनला का पडत नाही ते व्हेकल, कारण दिस नॉर्मल रिॲक्शन is directed horizontally directed towards the center of the circle. That's why this is centripetal force and normal reaction, both are balances. Okay, now here we know all of you always the general formula Fs always less than or equal to mu s n. There is a formula, therefore Fs less than or equal to mu s n. What is Fs value? mg less than or equal to, what is mu s? Mu s is a constant. What is n? Normal reaction m v square by r. Here m get cancelled. G less than or equal to mu s v square by r. Okay, here another one equation we have to get. What is the v value? V greater than or equal to, here r is a in denominator, it goes from the denominator, rg divided by mu s. इथं g ची व्हॅल्यू, g is the acceleration due to gravity, mu s is the coefficient of static friction, v is the velocity of vehicle, r is the radius of the cylindrical wall. ठीक आहे. मग आता इथं पहा लेस दॅन ऑर इक्वल टू, इथं काय ग्रेटर दॅन इक्वल टू मीन्स हिअर mu s इज मिनिमम, mu s इज मॅक्झिमम. आता इथं पहा इथं mu s मिनिमम होता, हा आता डिनॉमिनेटर मध्ये आला, म्हणजे याचा अर्थ मॅक्झिमम झाला. मग व्हेलॉसिटी काय झाला? मिनिमम. म्हणजे याचा अर्थ व्ही मिनिमम टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड इज इक्वल टू अंडर रूट आर जी डिवायडेड बाय म्यू एस. दिस इज म्यू एन. इथं म्यू एस काय, इथं मिनिमम आहे, पण इथं आपण जेव्हा इक्वेशन अरेंजमेंट करू तेव्हा म्यू एस हे डिनॉमिनेटर येते, म्हणजे याचा अर्थ म्यू एस हे मॅक्झिमम आहे, मग व्हेलॉसिटी काय राहणार? मिनिमम. मग जेव्हा म्यू एस हे वरच्या साईडला राहील तेव्हा मिनिमम, तेव्हा व्हेलॉसिटी काय असते? तेव्हा मॅक्झिमम राहते डायरेक्टली. आता पण काय ते दोघं एकमेकांसोबत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी डिवाइड बाय म्यू एस. हे MCQ विचारतं, याच्यावरती प्रॉब्लेम विचारतं. अनदर लास्ट पॉइंट हिअर. ओके, फ्रॉम दिस डायग्राम विच कॉम्पोनंट इज बॅलन्स्ड विथ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे त्या डायग्राम मध्ये कोणतं कॉम्पोनंट हे सेंट्रिपिटल फोर्स सोबत बॅलन्स आहे? कोणतं कॉम्पोनंट? नॉर्मल रिॲक्शन. देअरफॉर नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स्ड विथ सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर. एन इज इक्वल टू एम बाय आर. व्हॉट इज व्ही स्क्वेअर व्हॅल्यू? सबस्टिट्यूट हिअर आर जी divided by mu s. r get cancelled. n is equal to mg divided by mu s. Let us see. Observe this formula. Here v minimum is equal to under root rg divided by mu s. Here normal reaction is equal to mass of vehicle, acceleration due to gravity and coefficient of static friction between tires of vehicle and vertical walls. म्हणजे याचा अर्थ या फॉर्म्युलेमध्ये m आहे, म्हणजे याचा अर्थ नॉर्मल रिॲक्शन कोणावर डिपेंड आहे? मास ऑफ व्हेकल वरती. बट हिअर व्ही मिनिमम इज डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द व्हेकल, कारण याच्यामध्ये मास नाही, म्हणजे याचा अर्थ व्ही मिनिमम कोणावर डिपेंड आहे? रेडियस वरती. नॉर्मल रिॲक्शन रेडियस वरती डिपेंड आहे, मास वरती डिपेंड आहे. आता पहा नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू एम जी डिवायडेड बाय म्यू एस, म्हणजेच तिथं स्प्लिट झालेला हा नॉर्मल रिॲक्शन एफ एस एम जी. एफ एस म्हणजेच काय तुमचा म्यू एस आणि एम जी, इथून ते स्प्लिट झालेला, म्हणजे याचा अर्थ नॉर्मल रिॲक्शन कोणावर डिपेंड आहे? वर्टिकली डाउनवर्ड अँड म्यू एस वर्टिकली अपवर्ड. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन मॅक्झिमम झाला की म्यू एस मिनिमम होतो, नॉर्मल रिॲक्शन मिनिमम झाला की म्यू एस मॅक्झिमम होतो. ओके, दिस इज ऑल अबाउट द वेल ऑर वॉल ऑफ डेप्थ. म्हणजे याचं कन्क्लुजन काय, आपण कशासाठी स्टडी करतो? व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ वेल ऑर वॉल ऑफ डेप्थ. दिस इज अ नॉट अ मॅजिक, इट विल बी परफॉर्म्ड इन सर्कस. सो वी हॅव टू टेक cylindrical wall at which at fixed distance or radius and in which inside a driven vehicle along a horizontal circular track. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे जर स्टडी करायचं असेल, एक फिक्स्ड रेडियस पाहिजे, एक सिलेंड्रिकल वॉल पाहिजे, मग ते त्याच्यामध्ये कंटिन्युअस स्टार्ट्स मिनिमम व्हॅल्यू, मग
स्पीडमध्ये आल्यानंतर तो तुमचा व्हेकल जो आहे आतमध्ये याच्यामध्ये व्हेकल काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट्स होते. मग असं का होते हे रिझन आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी व्हेलॉर वॉल ऑफ डेप्थ कन्सेप्ट आपल्याला सांगतो. मग त्याच्यावरती मग आपण त्याच्यानंतर आपण फोर्स ॲक्ट्स ऑन अ व्हेकल ऑर इट इज अज्युम्ड टू बी पॉईंट. म्हणजे फोर्स कसा ॲक्ट होतो, कोण कोणावर ॲक्ट होतो, मग ते व्हेकलवर आणि मग कोणता पॉईंट आहे ते आपण ते स्टडी करतो. मग इथं तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे, तेव्हा मग तुम्हाला एक दोन व्हर्टिकलचे ॲरो दिसतात MG FS. म्हणजे हे दोघांमेकासोबत म्हणजे व्हर्टिकली वेट ऑफ MG व्हर्टिकली डाऊनवर्ड, FS स्टॅटिक फ्रिक्शन व्हर्टिकली अपवर्ड, हे दोघं एकमेकांवर बॅलन्स होते. पण आपल्याला माहिती आहे की नॉर्मल रिॲक्शन इज हॉरिझॉन्टल डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे याचा अर्थ नॉर्मल रिॲक्शन अँड सेंट्रिपिटल फोर्स दोन एकमेकांसोबत बॅलन्स आहे. FS इज इक्वल टू MG, हे दोघं एकमेकांसोबत बॅलन्स आहे. मग FS काय करते, FS इज अ स्टॅटिक फ्रिक्शन प्रिव्हेंट्स इट स्लिपिंग और स्किडिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे ते प्रिव्हेंट करते स्टॅटिक फ्रिक्शनला की खाली पडू नये. मग खाली पडू नये म्हणजे याचा अर्थ कोण कोणासोबत बॅलन्स होते, नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. वी हॅव टू गेट टू इक्वेशन. V minimum is equal to under root RG divided by mu s and normal reaction is equal to mg divided by mu s. From these two equations, normal reaction is depends upon the mass of the vehicle, acceleration due to gravity, coefficient of static friction. V minimum is depends upon the radius of the square root of radius of the cylindrical wall. G is the acceleration due to gravity, mu s is a coefficient of static friction.